हीच ती जागा जिथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांवर 40 दिवस अत्यंत क्रूर अत्याचार केल्यानंतर औरंग्याने हत्या केली. साधारण 9 वर्ष औरंग्याला आणि त्याच्या फौजेला जेरीस आणल्यानंतर आपल्यातल्याच फितुरीमुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातल्या संगमेश्वरात पकडले गेले. त्यानंतर त्यांना आणि कवी कलाशांना अहिल्यानगर इथल्या पेडगाव जवळच्या धर्मवीर गडावर औरंग्यासमोर आणले गेले. आतूनात शारीरिक अत्याचार केल्यानंतर इस्लाम स्वीकारून शरण आल्यास सोडून देण्यास येईल असा प्रस्ताव सुद्धा महाराजांना देण्यात आला. परंतु प्रखर धर्माभिमानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याही अवस्थेत औरंग्याला तितक्याच सामर्थ्यपणे धर्मांतरास आणि शरण येण्यास नकार दिला. महाराजांचे डोळे, नखे, जीभ आणि कातडी काढल्यानंतर त्यांना धर्मवीर गडावरून पुण्याजवळच्या या भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे आणण्यात आले. अखेर फाल्गुन अमावस्येला म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे आपल्या महाराजांची हत्या करण्यात आली. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचे तुकडे इतरत्र फेकण्यात आले. शेवटी नदीच्या पलीकडील या वडू गावातल्या निर्भीड ग्रामस्थांनी महाराजांच्या पार्थिवाचे तुकडे एकत्रित करून शिवले आणि वडू गावातच त्यांना हिंदू धर्म परंपरेनुसार अग्नी देण्यात आला. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांची एक समाधी तुळापुरात तर दुसरी समाधी या वडू गावात आहे. प्रत्येक हिंदू माणसाने आयुष्यात एकदा तरी या पुण्यभूमीला नक्कीच भेट दिली पाहिजे. महाराज, तुम्ही अजून काही वर्षे जरी जगला असता तर आज हिंदुस्थानाचा संपूर्ण इतिहास हा अजून प्रचंड दैदिप्यमान असता.